आणि आता थेट जाऊयात अपूर्व हिरे यांचा पक्ष प्रवेश सोहळा सुरू आहे। मयूरदादा पाटील, मयूरदादा या पुढे बाबासाहेब चौरे, डावीकडचे सगळेजण थोडं बाजूला सरूया। आगे मीडियामध्ये कोणाला दिसत नाहीये, खाली बसा जागेवर। आपला इतका सुंदर चांगला कार्यक्रम जर मीडियामध्ये दिसायचा असेल, तर उत्तर महाराष्ट्रातील मातब्बर राजकारणी म्हणून ओळख असलेल्या हिरे घराण्यातील माजी आमदार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष अपूर्व हिरेंनी भाजपात प्रवेश केलाय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपली प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आहेत। प्रांजल, अखेर अपूर्व हिरे यांनी भाजपात प्रवेश केलाय। खरं दीपाली, आपण बघितलं तर अपूर्व हिरे हे उत्तर महाराष्ट्रातीलच एक मोठे नेते म्हणून ओळखले जातात। हिरे घराणं जे खरं तर मातब्बर राजकारणी घराणं म्हणून त्याची ओळख आहे। अपूर्व हिरे यांचे बंधू अद्वै हिरे हे सुद्धा आता उद्धव ठाकरे गटाचे उपनेते आहेत। यासोबतच त्यांचे वडील असतील किंवा एकंदरीत त्यांचं संपूर्ण घराणं हे राजकारणामध्ये होतं आणि आज अखेर त्यांचा प्रवेश हा झालेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर त्यांची ही चर्चा होती। विशेष म्हणजे 3 दिवसांपूर्वी ते शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार अशी देखील चर्चा होती। त्यांनी एकनाथ शिंदे असतील, दादा भुसे असतील यांची देखील भेट ही घेतली होती। मात्र ऐनवेळी त्यांचं मन वळवण्यामध्ये भाजप नेते गिरीश महाजन हे यशस्वी झालेले आहेत आणि आज अखेर त्यांचा प्रवेश झालेला आहे। विशेष म्हणजे अपूर्व हिरे यांचा हा प्रवेश झालेला आहे। मात्र या प्रवेश सोहळ्याकडे अनेकांचं लक्ष देखील लागलेलं होतं। आपण काल देखील बघितलं तर आज त्यांचा भाजप प्रवेश होणार असताना काल त्यांच्यावरती मालेगावमध्ये देखील गुन्हा हा दाखल झालेला होता। त्यामुळे एकंदरीतच अपूर्व हिरेंचा हा पक्ष प्रवेश आहे तोच कुठेतरी वादात सापडतो की काय अशी देखील परिस्थिती निर्माण झालेली होती। मात्र आज अखेर अपूर्व हिरे यांचा पक्ष प्रवेश झालेला आहे। अपूर्व हिरे यांच्यासोबत काही माजी नगरसेवक असतील, यासोबतच काही जिल्हा परिषद सदस्य असेल या देखील प्रवेश केलेला आहे। रवींद्र चव्हाण यांनी कालच भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा ही हाती घेतलेली आहे आणि आता पुन्हा एका भाजपमध्ये पक्ष प्रवेशाचा धडाका खरं तर बघायला मिळतोय। आपण बघितलं तर रवींद्र चव्हाण असतील, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील आणि इतर नेते खरं तर यावेळी उपस्थित होते। एकंदरीतच अपूर्व हिरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि निश्चितच त्याचा मोठा फायदा खरं तर भाजपला होऊ शकतो। कारण अपूर्व हिरे म्हणजे कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या कुटुंबातील ते सदस्य आहेत। ते स्वतः माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सध्याचे प्रदेश उपाध्यक्ष होते। 2012 मध्ये त्यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेवर अपक्ष सदस्य म्हणून निवडणूक जिंकली होती। यासोबतच हिरे कुटुंब हे मालेगावातील जुनं आणि मातब्बर राजकीय घराणं ओळखलं जातं। महात्मा गांधी विद्या मंदिर हे त्याचे समन्वयक देखील आहेत। माजी आरोग्यमंत्री पुष्पाताई हिरे यांचे ते नातू आहेत आणि एकंदरीतच अपूर्व हिरे यांचा प्रवेश झाला। आपण काल जरी बघितलं तर अपूर्व हिरे यांच्यावर जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हा अपूर्व हिरेंनी प्रतिक्रिया ही दिलेली होती की कुठेतरी राजकीय षडयंत्र हे रचलं जात आहे, त्यामागे मोठा राजकीय हात आहेत आणि त्यामुळे त्यांनी मंत्री दादा भुसे यांच्यावरती निशाणा साधला का, त्यांचा रोख हा दादा भुसेंवर होता का अशी देखील चर्चा ही रंगलेली होती। कारण अपूर्व हिरे आणि दादा भुसे यांचे जे कुटुंबातील वाद असतील किंवा राजकीय जे वाद आहेत ते खरं तर सर्वश्रुत आहेत। अपूर्व हिरे यांचे बंधू अद्वै हिरे यांनी मालेगाव मधून विधानसभा देखील दादा भुसेंविरोधात लढवली होती। त्यामुळे एकंदरीतच अपूर्व हिरे यांचा हा पक्षप्रवेशाकडे राजकीय वर्तुळात लक्ष लागलेलं होतं आणि अखेर आज प्रवेश जो आहे तो पक्षप्रवेशाचा सपाटा लावलेल्या भाजपला आणखी एक मोठं यश मिळालं असं म्हणावं लागेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।